नवरात्रीचे दिवस होते. सणासुदीच्या वातावरणामुळे सगळीकडे प्रसन्न वाटत होतं. त्यात नवीनच लग्न झालेली स्नेहा सासरच्या लोकांमध्ये चांगलीच रमली होती. 3 महिने झाले होते लग्नाला तिच्या आणि स्वप्नीलच्या. देवीच्या दर्शनासाठी ती तिच्या घरी जाणार होती. पुण्यासारख्या शहरात राहणारी ती तिच्या सासरी गावी आली होती. तिचं सासर होतं नगर जिल्ह्यातलं. आज ती माहेरी जाणार होती. स्नेहा तयार होऊन आले तेव्हा 11 वाजून गेलेले. माहेरी जाणार त्यात तिच्या सासूबाईंनी तिच्याजवळ करंजी शंकरपाळ्याचा डब्बा दिला. ती आणि स्वप्नील गाडीने निघाले. तसा स्वप्नील गावी कमीच राहिला होता, पण गावचे रस्ते चांगले तोंडपाठ होते त्याला. तसा तो स्नेहाला म्हणाला, आपण एवढ्या लांबून जाण्यापेक्षा शॉर्टकटने जाऊया का? म्हणजे लवकर पोहोचू आणि तुलाही जास्त वेळ मिळेल तिथे. तसेही तिला कधी तिकडे जाते असं झालेलं. मग काय, स्वप्नीलने गावाच्या वेशीवर आल्यावर जंगलतोडीमुळे उजाड झालेल्या त्या रस्त्याने गाडी काढली. थोडाच वेळ झाला असेल गाव सोडून आणि गाडी अचानक बंद पडली. झटका लागावा तसंच काहीतरी जाणवलं. जसं की गाडीला कोणी धक्का दिला अशी गाडी हलली. त्यामुळे बेसावध आणि आरामात बसलेल्या स्नेहाचा तोल गेला आणि तिला गाडीचा दरवाजा डोक्याला लागला. थोडीशी जखम झाली होती तिला. त्याने गाडी चालू करायचा प्रयत्न केला बराच वेळ, पण गाडी काही स्टार्ट व्हायचं नावच घेईना. मग नक्की काय प्रॉब्लेम झालाय पाहायला पाहिजे म्हणत तिला गाडीत थांबायला सांगून बाहेर आला. काय झालं म्हणून गाडी चेक केली, पण काहीच सापडेना. तसेही गाडी 2 दिवसापूर्वीच सर्व्हिसिंग केली होती. त्याच्या बाबांनी सांगितलं होते की सण आले तर गाड्याही व्यवस्थित असू द्या. मग झालं तरी काय हिला, विचार करतच इकडे तिकडे कोणी आहे की नाही ते पाहत होता. पण दिसेना कोणी. दुपारचा 12चा प्रहर होता तो. डोक्यावर ऊनही चांगलंच तापलं होतं. स्नेहाला म्हणाला, अगं सगळं ठीक आहे, मग कळेना गाडी चालू का होत नाही ते. तिला तरी त्यातलं काय कळणार होतं, पण ती म्हणाली, मदत नाही भेटणार का कोणाची? पाहतो कोणी दिसतंय का ते म्हणत आजूबाजू पाहिलं. ती गाडी उभी होती त्यापासून लांबवर कोणीतरी त्याला दिसलं. अस्पष्ट होतं ते, पण एखादी स्त्री असावी असा अंदाज होता त्याचा. बराच आवाज दिल्यावर ती स्त्री त्याच्याजवळ आली. एवढ्या मोकळ्या ठिकाणी ती बाई अगदी नटून थटून आल्यासारखी वाटली त्याला, जशी लग्नाला निघाली अशी. आपल्याला काय करायचे, काम झालं तरी बरं म्हणत त्याने तिला विचारलं, इकडे कुठे गॅरेज वगैरे आहे का हो? गाडी चालूच होईना आमची. तशी गालात हसत ती बाई म्हणाली, आता कुठं जायचे तुला गाडी चालू करून? येशील तर इथेच ना. स्वप्नीलला काहीच समजलं नाही तिचं. ती काय बोलून गेली ते. अहो म्हणजे कुठे निघालात हे विचारत होते मी. ते आम्ही तिच्या माहेरी निघालोय, त्याने तिच्याकडे हात करत सांगितलं. ती स्त्री स्नेहाकडे पाहत होती. कधी डोळ्यात काहीतरी मिळाल्याचा भाव होता तर कधी डोळ्यात पाणी. अहो सांगता का कुठे आहे गॅरेज? ती मनातच म्हणाली. जिथे जागा चुकली तिथे कसलं काय भेटायचं तुला? ती म्हणाली, हे बघा इथे तर काय भेटायचं नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर मी धक्का देऊ का गाडीला तुमच्या? बघा झाली चालू तर ठीक, नाहीतर इथे थांबवावे लागायचं तुम्हाला. नाही पण तुम्ही कसे ढकलणार गाडीला म्हणत त्याला गाडीत बसायला सांगितलं तिने. ती गाडीच्या मागे गेली. कसलीशी आस लागली होती तिला. खूप दिवसांनी कोणीतरी भेटलं होतं तिला. तिने हात लावला गाडीला आणि गाडी वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकली. काय घडलं होतं त्यालाही कळेना. त्याने साईड मिररमध्ये पाहिलं त्या स्त्रीला, पण ना ती होती ना ती जागा. त्या गाडीला स्पर्श करता तिच्या अंगातील वाईट शक्ती आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचायला तयार होती. गाडी गेली तशी ती जागा पाहून तिच्यातली ती आकृती बाहेर आली. विस्कटलेली साडी, केसांच्या बटा, डोळ्यावर आलेल्या त्यातून दिसणारे डोळे, डोळ्याखालच्या खाली काळी वर्तुळे झालेली, काळे निळे पडलेले ते शरीर, तोंडातून येणारे रक्त, हातापायाची कातडी सुकलेली. खूप भयानक दिसत होती ती. ती खूपच भयानक. कसं शक्य आहे हे? त्याला तर दरदरून घाम फुटला होता. हात थरथरत होते. स्टेअरिंगची वरची पकड सैल पडली त्याची. गाडी रस्ता सोडून बाजूच्या झाडाला जाऊन धडकणार तोच त्याने ब्रेक मारला. स्नेहा फक्त त्याच्याकडे पाहत होती. नेहमी सेफ ड्रायव्हर करणारा स्वप्नील आज असा कसा वागतोय हेच कळत नव्हतं तिला. तिला काहीच कळलं नाही काय झालं होतं त्याच्याबरोबर. ते थोडा वेळ शांत बसून राहिला. मग पुन्हा गाडी स्टार्ट केली.
ती डायरेक्ट तिच्या माहेरीच थांबवली. पूर्ण रस्त्यात फक्त त्या स्त्रीविषयीचा विचार डोक्यात येत होते. ती नक्की होती कोण? तिच्याशी बोलताना तर व्यवस्थित वाटली, पण मग आरशात पाहिले तेव्हा कोण दिसलं कसं नाही? आणि ती जागा अचानक कशी? झाडे बदलणे, डोकं काम करतच नव्हतं त्याचं. भास कसा असेल? मी तर पाहिलं होतं ना तिला, मग काय होतं ते मला म्हणत विचार करत ते दोघेही पोहोचले. स्नेहाला डोक्याला मार बसला होता, पण ती तिथे काय झालं यापासून दूर होती. घरी आली तर डोक्याची जखम पाहून घरच्यांनी विचारलं काय झालं, तेव्हा गाडी बंद पडल्याचं तिने सांगितलं. पण त्यानंतर आलेली ती स्त्री, तिने गाडीला मारलेला धक्का हे काहीच तिच्या बोलण्यात आलं नाही. त्यामुळे स्वप्नील आता अजूनच घाबरला. काय होतं हेही समजेना झालं होतं त्याला. कोणाशी बोललो तर मलाच वेडा ठरवतील असा विचार करून तो गप्प बसला. स्नेहाने जाऊन देवीचे दर्शन घेतलं. मग जेवण वगैरे झाल्यावर पुन्हा माघारी निघाले. आता मात्र स्वप्नीलने ठरवलं होतं की कितीही उशीर झाला तरी चालेल, पण शॉर्टकट अजिबात नको. त्यापेक्षा तो प्रवास जास्त वेळ परवडला. मग दोघेही लॉंग रूटने घरी आले. स्नेहा लगेच घरात गेली. तसं कोणीतरी आपल्यासोबत आहे अशी जाणीव तिला झाली. मागे फिरून पाहिलं तर कोणीच नव्हतं. त्या दोघांना त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. पण जे होणार होतं त्याचा त्रास तर होणारं होताच ना. बऱ्याचशा वेगानेच ती स्त्री घरात पोहोचली होती. त्यांच्या नवीन संकट येणार होतं, त्याची चाहूल मात्र कोणालाच नव्हती. पुढील भाग लवकरच. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तेव्हा कथा कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कथा नक्की आवडेल. थँक्यू.